हॅलो मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे माझ्या चॅनलवर। मी आज उपवासासाठी साबुदाणा खीर बनवत आहे। हे बघा, कढई ठेवलेली आहे। आता आपण गॅस लावू आणि कढईमध्ये 1 चम्मच तूप टाकायचं आहे। हे बघा, तूप तापलेलं आहे आणि थोडे आपण ड्राय फ्रूट्स टाकूया आणि याला छान असं परतून घ्यायचं आहे हलकसं। तुम्ही सुकामेवा आवडीनुसार घेऊ शकता। यामध्ये बदाम आहे आणि पिस्ता आहे। हे बघा, असं थोडंसं छान असं परतून घ्यायचं आहे। आणि आता यामध्ये हे बघा, साबुदाणा मी 5 ते 7 तास भिजत ठेवलेला होता। हे बघा, छान असा टम्म असा फिरलेला आहे। आता यामध्ये साबुदाणा टाकायचा आहे आणि याला आपण थोडं परतून घ्यायचं आहे। गॅस कमी ठेवायचा आहे। छान असं फिरवत ठेवायचं आहे। आपण उसळीला टाकतो ना, तसंच आपण साबुदाणा फिरू लावायचा आहे। आणि आता यामध्ये साही सहित दूध टाकायचं। हे बघा, साय आहे। आणि याला असं छान फिरवून घ्यायचं आहे। आणि साहित्य तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता। किती जणांचं तुम्हाला खीर बनवायची आहे त्यानुसार तुम्ही दूध आणि साबुदाणा घेऊ शकता। आणखी मी दूध टाकत आहे। हे बघा, साय पण टाकायची आहे। छान सायची आपली खीर छान होते आणि सेहतसाठी बी, तब्येतीसाठी पण चांगलं असते। आता उपवास असते ना, त्यानुसार करायचं आहे। मध्ये मध्ये छान फिरवत राहायचं आहे। गॅस वाढवून द्यायचा आहे आणि छान उकळ्या काढून घ्यायच्या याच्या। हे बघा, आता थोडं पातळ आहे, मग थोडंसं जाडसर होते। आणि छान साबुदाणा बघा, छान आणि साबुदाणा छान फिरवून घ्यायचा आहे खीरसाठी। हे बघा, उकळी आली आहे। आता गॅस थोडा स्लो करून मीडियम करून घ्यायचा आहे आणि छान याला शिजवून घ्यायचं आहे। आता स्लो गॅसवर याला आपण शिजू द्यायचं आहे। साखर नंतर टाकायची आहे यामध्ये। हे बघा, मी 5 मिनिट झाले असं छान स्लो गॅसवर याला शिजवून घेतलेलं आहे। आणि आता यामध्ये आपण साखर टाकायची आहे। साखर आवडीनुसार टाकू शकता तुम्ही। गोड आणि जास्त गोड वाटेल तुम्हाला तर जास्त गोड साखर टाकू शकता आणि कमी वाटलं तर कमी। आणि मी याच वाटीने साबुदाणा फिरू लावला होता, अर्धी वाटी। आणि त्याचप्रमाणे आता साखर पण। आणि पण जास्त गोड चांगली वाटत नाही खीर, खूप जास्त खाव नाही वाटत। आता याचं पाणी सुटते साखरेचं पाणी सुटल्यानंतर आणखी आपल्याला स्लो गॅसवर 5 मिनिटं शिजू द्यायचं आहे। आणखी 5 मिनिट झालेले आहे। हे बघा, आपली खीर कशी जाडसर अशी दाट झालेली आहे आणि आणखी पूर्ण खूप अशी दाट होऊन जाते। आता आपण गॅस बंद करू, कारण तर आणखी घट्ट होऊन जाते जास्त। आता यामध्ये विलायची टाकू, थोडं विलायची पावडर, सेंट। आणि खूप सुंदर अशी खीर तयार आहे आपली। नक्की ट्राय करा। छान, आता उपवासाच्या वेळेस छान कामी येते तुम्हाला। आणि यामध्ये थोडं केसर पण घातलं तरी जमून जाते, पण माझ्याकडे नव्हतं। हे बघा, छान असं साबुदाणा फिरल्यामुळे लवकर झटपट होऊन जाते ही वाली खीर। नक्की ट्राय करा। आणि बगर दुधाची पण करता येते, छान वाटते बगर दुधाची पण। हे बघा, जाडसर झालेली आहे आपली खीर तयार। आणखी थोडं थंड झाल्यानंतर आणखी जाड होते, पण गरमागरम छान वाटते खायला। कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा आणि या प्रकारे ट्राय नक्की करा। आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा। मी गॅस बंद करत आहे। हे बघा, झालेली आहे आपली खीर आणि नक्की ट्राय करा। भेटू आपण अशा छानशा रेसिपीसोबत। हे बघा, छान झाली। ठीक आहे।